अमरावतीच्या मेळघाटात जादूटोण्याच्या संशयावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेची गावातून धिंड काढून तिला मारहाण करून गावाबाहेर हाकलण्यात आले। विशेष म्हणजे या प्रकरणात गावातील पोलीस पाटलाचा सहभाग असल्याचा आरोप आहे। या संतापजनक घटनेवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटले की पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे। जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि आदिवासींच्या समुपदेशनाची गरज आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याचा जबर असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। आजही पुरोगामी महाराष्ट्र हा जादूटोणा किंवा इतर घुसटलेच्या विचारानं ग्रासलेला आहेच। मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रेठाखेड्यात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत। तर हे ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतीनं महाराष्ट्रात लांछनास्पद अशी गोष्ट आहे। म्हणून कुठंतरी कायद्याचा जरब बसला पाहिजे। त्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले, पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही। अशा कारवाया झाल्या पाहिजे, यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे। आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच, त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे। त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे। म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे। प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे।